नाही घेतलं तुझं, तुला आम्ही परत सोडणार आहे काय, तू येऊ नको आमच्यासोबत. हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. खूप दिवसातून आपला व्हिडिओ येत आहे. तर हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे 2026मधला. तर इथे बघा, आम्ही उज्जैनला चाललो होतो त्यावेळेस हा व्हिडिओ आहे. खूप लेटनं मी व्हिडिओ टाकते आहे, तर समजून घ्या थोडं. तर इथे बघा, आम्ही डोंबिवली स्टेशनला पोहोचलो होतो आणि डोंबिवली स्टेशनवरून कल्याणला आम्हाला जायचं होतं आणि कल्याणवरून आमची ट्रेन होती. आणि बघा आता कल्याणला जाण्यासाठी ट्रेन आलेली आहे. आम्ही आता ट्रेनमध्ये बसलो होतो आणि आता आम्ही चाललो आहे कल्याणला. आणि संध्याकाळी आमची 6:30ची ट्रेन होती. तर ट्रेनमध्ये काही गर्दी नव्हती त्या दिवशी, काही संध्याकाळी रिटर्न जाताना एवढी गर्दी नसती. आणि इथे बघा वीरची मस्ती चालली होती. ट्रेन रिकामीच होती त्याच्यामुळे वीर मस्ती करत होता. पप्पांशेजारी जाऊन बसला होता. आता पुढे पहा त्याची मस्ती. वीर सनसेट बघ केवढा सुंदर दिसतोय. सन बघ, सन दिसला? सन बघ समोर, एकदम समोर बघ, दिसला सन? रेड रेड कलर. आता शांत बसायचं. ह्याच्यात चढायचं आपल्याला, तर शांत बस. आयला पकडा. ये इकडं. चला ओ. चल वीर. चल चल पुढे चल. उधर उधर बैठा चल पुढे चल बेटा. विशाल सूरत में हमारा एक दोस्त रहते चला. किती नंबर आहे? 4445. आमचे ग्रुप असतो. हा पप्पा आहेत. काय करायचे? इथे आता आम्ही ट्रेनमध्ये बसले होतो. ऑलमोस्ट रात्रीचे 8 वाजले होते. ट्रेन खूप लेट आली होती. अर्धा पाऊण तास लेट होती ट्रेन.
मग त्याच्यानंतरनं मी घरून येताना आलू पराठे बनवून आणले होते आणि त्याच्यासोबत दह्याचे डबे पण आणले होते. आणि हे पहा वीरची मस्ती पहा, वरती बसला आहे आणि असा मस्ती करतो आहे. त्याच्यानंतरनं मग आम्ही आलू पराठे थोडंसं जेवण केलं. दहीचा डब्बा आणला होता कारण की पराठ्यासोबत दही छान लागतं आणि डब्यातून खाल्लं आणि ते नंतरनं डबा फेकून दिला तरी काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामुळे. मग इथे आता माझं चाललं आहे पराठा खायचं. आणि वीर वरती चढला होता, त्याला खूप मजा वाटत होती कारण की ट्रेनमध्ये बसला होता आणि वरती सीट रिकामीच होती, कोणच नव्हतं, त्याच्यामुळे तो वरती बसला होता आणि ऑलमोस्ट त्याचं अगोदरच जेवण झालं होतं. मग त्याच्यानंतर आता मी खाऊन घेते. विरा तुझं काय चाललंय? वरतून थुकतोय अश्विन. घोडे नाही मला तो मारलं, बोलू नको कुणाला? मम्मीनी उठवायला होतं. तू सू नको करू, मग तुला सांगतो. चल चप्पल घाल. चल चालू पप्पा. सॉक्स भिजवू नको, सॉक्स भिजवू नको. रत्नम नागदा उज्जैन 6:30 बजे छोड़ी. देखो क्या करूँ देख के, उसको देखे देखो क्या करूँ देख के. सो जा. भूख लगी क्या? हाँ भूख लगी क्या? घर पर तुम भूख लगती रात के 10 बजे बड़ा पाव. हाँ 11 बजे क्या भूख लग रही नहीं मामू सुन के? लाइट लगाओगे? नहीं नहीं नहीं. अरे भूख लगी तो बोल. विचार विचार की विचार तू का ते कुठे चालले होते.
कशाला चालव बेटा. रोज काय नाही थांब जरा. तुला 20 रुपये इसकी हमें हाँ बोल देखो जमा है तुझसे हा थांब ना वीर, गर्दी आहे की नाही इथे. 2 मिनिटं पुढे घेते चल. पप्पा कुठे गायब झाले? मला मंदिर आहे या मंदिर. हॅलो वीरा कोणाला फोन लावते? पाणीवालाच बोलला अच्छा झोपला असेल. आता इथे आम्ही रूम बघण्यासाठी चाललो होतो. आम्ही काय अगोदर रूम बुक केली नव्हती आणि इथे आहे ना शेअरिंगने 20-20 रुपये घेतात रिक्षावाले आणि रिक्षावाले खूप फसवतात इथे. त्याच्यामुळे ना आधीच बघून रिक्षामध्ये बसायचं आणि रिक्षावाले आहेत ना ते त्यांचे म्हणजे त्यांना काही कमिशन मिळत असेल त्याच्यामुळे ते आपल्याला दाखवतात हे हॉटेल ते हॉटेल. पण ते काय एवढे हायजीन नाही वाटत. म्हणजे आम्ही पण ह्या रिक्षावाल्याच्या आणि 2-3 हॉटेल असे बघितले होते. रेट पण जास्त आणि रेटच्या मानाने ते हॉटेल म्हणजे एकदम असे क्लीन नव्हते, हायजीन नव्हतं एवढं, टॉयलेट वॉशरूम वगैरे. त्याच्यामुळे ना रिक्षावाल्यांच्या आणि कधी हॉटेलमध्ये नाही जायचं. आपण आपलं स्वतः तिथे मंदिराच्या बाजूला खूप सारे हॉटेल्स आहेत चांगले चांगले आणि ते क्लीन पण असतात आणि रेट पण आपल्या ह्याने म्हणजे आपण थोडंफार बार्गेनिंग केलं तर ते कमी पण करतात. तर आम्ही पण असं तर रिक्षाने चाललो होतो आणि पुढे रिक्षावाल्याने आम्हाला हॉटेल दाखवली होती पण ते काय आम्हाला आवडली नाही. मग आम्हाला रिक्षावाल्याने त्याला सांगितलं आम्हाला तिथं सोड मंदिराच्या तिथे. मग तिथून आम्ही नंतरनं हॉटेल शोधत होतो. 2-3 हॉटेल शोधली. त्याच्यानंतरनं मग एक आम्हाला हॉटेल भेटलं. चांगलं होतं ते, मस्त होतं. तर पुढे बघाच तुम्ही. मंदिर कुठे इथून बघा, मंदिर बघा इथून. अशा प्रकारे आता आम्ही महाकालला पोहोचलेलो आहो आणि आता वीरचे पप्पा गेले आहेत. रिक्षावाल्याने आम्हाला इथे थांबवलंय आणि स्टेशनपासून रिक्षावाल्या भेटतात आणि ते तुम्हाला हॉटेल दाखवतात. तर बघू आता आम्ही बघतो हॉटेल, तर तुम्हाला पण दाखवतो काय रेट आहे ते रिक्षावाल्यांचे. असेल चांगलं हायजीन असेल तर मी तुम्हाला रिकमेंडेड करेल. ओके, तर चला भेटूया नंतर. बाय आणि सगळ्यांना जय महाकाल बोल. बाय, गुड मॉर्निंग आणि सगळ्यांना जय महाकाल.
फायनली आम्ही पोचलेलो आहोत. जय महाकाल. आणि हे आहे रूम, बघू शकता तुम्ही. इकडेच आहे. हे थोडंसं झाड आहे, सांगा ना. अर्धे काय आणि अशा प्रकारे आता आम्ही रूम मध्ये आलेलो आहोत. आणि हा आमचा वीर. पप्पा पप्पा येतात फोन करून बेटा. फोन करायला गेल्यात. फोन परत आपल्याला जायचंय ना तिकडे दुसऱ्या पप्पाला, म्हणून फोन करायला गेले. ते फोन करणार आणि येणार लगेच. ये. आम्ही इथे पोहोचलो आहोत. थोडा वेळ आराम करून नंतर ना आम्ही फ्रेश वगैरे झालो की मग आम्ही जाणार आहोत कालभैरव, गडकालिका, हरसिद्धी, बडा गणपती अशा दर्शनाला. आणि संध्याकाळी आम्ही शयन आरती करणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही लगेच भस्मारतीसाठी लाईनमध्ये लागणार आहे. तर चला भेटू तुम्हाला नंतर थोड्या वेळाने. बाय.